इयत्ता 5वी विषय मराठी इंग्रजी माध्यम। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता नदीचे गाणे, ज्याचे कवी आहेत वी म कुलकर्णी। ही नदी स्वतः गाणे म्हणत आहे आणि स्वतःबद्दल माहिती सांगत आहे। अर्थात नदी अपने बारे में कुछ बता रही है, वो कहाँ से आती है, कहाँ जाती है, उसके किनारे पर क्या है। तो आइए देखते हैं नदी अपने बारे में म्हणजेच नदी स्वतःबद्दल काय काय सांगत आहे। तो ये रिवर क्या कहती है देखते हैं। दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। दरी दरीतून वनावनातून, नदी म्हणते मी दरी दरीतून येते, मी वनावनातून येते। दरी म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये जी खोल जागा असते, अर्थात वैली कहते हैं। दो पहाड़ों के बीच में जो डीप जगह होती है उसे कहते हैं दरी। तर ही नदी कुठून वाहत येते? वॅली से, म्हणजेच दरी दरीतून। आता वनावनातून म्हणजे काय? तर जंगलामधून। अनेक जंगल पार करत ही नदी आपल्याला भेटायला येते। वन म्हणजे जंगल। ती कशी येते? कैसे आती है? झुळझुळ मी वाहत येते। पाण्याचा आवाज कसा असतो? झुळझुळ। तर ही नदी कशी येते? झुळझुळ वाहत येते। वाहत म्हणजे बहते हुए आती है। मी मंजुळ गाणे गाते, नदी गाणे पण गाते। कैसे गाणे गाती है? मंजुळ। मंजुळ म्हणजे गोड, जे ऐकायला सुनने के लिए जो मीठी आवाज़ होती है उसे कहते हैं मंजुळ। मंजुळ का अर्थ है मीठा, गोड। मी पुढेच धावत जाते, और मैं हमेशा आगे आगे ही दौड़ती रहती हूँ। क्या आपने कभी देखा है कि नदी थोड़ी देर आगे चल रही है और उसके बाद रुककर फिर पीछे चली गई? नहीं, बल्कि नदी को जहाँ जगह मिलती है वो आगे आगे दौड़ती चली जाती है ना। पुढेच, पुढे म्हणजे आगे, पुढे पुढे धावत जाते। दरी दरीतून वनावनातून येणारी नदी कशी येते? झुळझुळ वाहत येते आणि मंजुळ गाणे गाते आणि नेहमी फक्त पुढे 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 आणि पुढेच धावत जाते। वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती। लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मजला भेटती। वसली गावे तीरावरती म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर। तीर मतलब नदी का किनारा। तो नदी के किनारे पे अनेक गांव बने हुए हैं। उनको मिलकर, त्यांना भेटुनी मतलब उनको मिलकर वो फिर आगे चली जाती है। लता वृक्ष किती काठावरती मतलब बड़े बड़े वृक्ष है, बड़े बड़े फूलों के फलों के वृक्ष है। लता मतलब वेली, क्लाइंबर्स, क्रीपर्स, ये भी वहाँ पर दिखाई देते हैं। कहाँ पर? नदी के किनारे पर। नदी का किनारा, इस वर्ड को दो शब्द आए हैं, एक है तीर आणि दुसरा आहे काठ। म्हणजेच नदीच्या किनाऱ्याला तीर पण म्हणतात आणि नदीचा काठ सुद्धा म्हणतात। लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मजला भेटती। ते सगळे कुठून भेटतात? भूमीतून म्हणजे जमिनीतून। जमीन के अंदर उनकी जड़ें होती है ना, वृक्ष की, क्लाइंबर्स, क्रीपर्स की, तो ये जमीन में से जाकर नदी को मिलते हैं उनका पानी लेने के लिए। फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती। कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपली छाया धरती। फुलवेली मज सुमने देती, सुमने म्हणजे फूल, आणि फूलों की जो क्लाइंबर्स है, क्रीपर्स है, वेल है, वो क्या करती है? नदी को फूल देते हैं। फूल याला समानार्थी शब्द आहे सुमने। कुठे लवाळी खेळत बसती। आता लवाळी मतलब पानी के अंदर आने वाले छोटी छोटी ग्रीनरी, त्याला म्हणतात लवाळी। तो पानी के अंदर कहीं लवाळी खेळत रहती है। कुठे आम्रतरू माझ्यावरती। आम्रतरू, आम्र म्हणजे आंब्याचे, तरु म्हणजे झाड, मतलब आम का पेड़। आम्र मतलब आम, तरु मतलब पेड़। तो आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपली छाया धरती, मेरे पर ठंडी ठंडी अपनी छाया म्हणजेच सावली, अपनी छाव पकड़ते हैं। शीतल म्हणजे ठंडी ठंडी छाव देते हैं मुझे।
है ना. आम्रतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती, म्हणजे आंब्याचं झाड मला थंड सावली देते असं धरती नदी म्हणत आहे. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटावरती. आता नदीचं पाणी कोण पिऊन जातं? पक्षी, प्राणी, आपण सगळेजण. तर पाणी पिऊनी पक्षी जाती, पाणी पिऊन पक्षी उडून जातात. घट भरूनी कोणी जल नेती, घट म्हणजे घडा, मटका. कोणी पाणी मडक्यात भरून घेऊन जातं. जल म्हणजे पाणी. गुरे वासरे जवळ येती, गुरे वासरे म्हणजे प्राणी, त्यांची छोटी छोटी पिल्लं ही काय करतात, पाण्याच्या जवळ येतात, पाणी पितात, पाणी पीते हैं. गुरे वासरे मतलब एनिमल्स, और वासरे म्हणजे उनके छोटे छोटे कब्स है ना, ते जवळ येतात आणि पाणी पिऊन जातात. मुले खेळती लाटांवरती, लाटा म्हणजे लहरे, नदी की लहरें. तो छोटे छोटे बच्चे मेरे लहरों पर खेलते रहते हैं. पुढे मी कोणाची, मी सर्वांची, बांधूनी मज नेणाऱ्याची, जेथे जाईन तेथे फुलविन बाग मनोहर आनंदाची. नदी कह रही है मी कोणाची मतलब मैं किसकी हूँ, मी सर्वांची मैं सबकी हूँ. बांधूनी मज नेणाऱ्याची, जो मुझे बांध कर ले जाएगा मैं उसकी हूँ. अब नदी को थोड़ी ना कोई बांध कर ले जा सकता है, तो जो ग्लास में भर के लेके जाएगा मैं उसकी हूँ, जो घड़े में भर कर लेके जाएगा मैं उसकी हूँ, जो बॉटल में भर के लेके जाएगा मैं उसकी हूँ. मतलब आप जिसमें मुझे लेके जाना चाहते हो, ले जा सकते हो, मैं उसकी हूँ. मैं जहाँ जाऊँगी वहाँ पर आनंद ही आनंद दूंगी. बाग मनोहर आनंदाची, मैं जहाँ जाऊँगी सबको सिर्फ आनंद और आनंद ही दूंगी, खुशियाँ ही खुशियाँ मैं देती रहूँगी. इसीलिए नदी ने कहा है मैं किसकी हूँ, मैं सबकी हूँ, जो मुझे अपने साथ लेके जाएगा मैं उसकी हूँ. म्हणजेच मी कोणाची आहे, मी सगळ्यांचीच आहे. मला जो घेऊन जाईल मी त्याची आहे, आणि मी जिथे जिथे जाईन, क्योंकि कहा नदी कहती है मैं जहाँ जाऊँगी वहाँ सब खुशियाँ ही खुशियाँ बांटती रहूँगी. क्योंकि आपने देखा होगा कि नदी के किनारे हमेशा हरियाली ही हरियाली होती है, अनेक खेत देखने मिलते हैं, मतलब वहाँ पर बहुत सारा पानी होता है. किसान अपनी खेती नदी के पानी के ऊपर आराम से कर सकते हैं. इसीलिए वो जहाँ जाती है सिर्फ और सिर्फ खुशियाँ ही बांटती रहती है. आनंद मनोहर म्हणजे सुंदर असं. धन्यवाद. थँक्यू सो मच.